नमस्कार, मी डॉक्टर मयुरेश देशपांडे, डायरेक्टर अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर। आज मी तुम्हाला योगेशची गोष्ट सांगणार आहे। योगेश हा एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता। योगेश लहानपणापासून खूपच हुशार होता। लहानपणापासून तो स्विमिंगमध्ये फर्स्ट यायचा। त्यांनी त्याच्या शाळेला बऱ्याच स्पर्धांमध्ये रिप्रेझेंट केलं होतं। जिल्हा स्तरामध्ये आणि राष्ट्रीय स्तरामध्ये त्यांनी रिप्रेझेंट केलेलं होतं। योगेशची आई ही एक डॉक्टर होते आणि वडील इंडस्ट्रियलिस्ट होते। योगेश हा लहानपणापासून खूपच स्पोर्टिव्ह होता, ॲक्टिव्ह होता। पण तो जसा मोठा होऊ लागला तर त्याच्या आईवडिलांनी त्याच्यामध्ये एक फरक जाणवू लागला। तो जास्त अभ्यासू झाला होता। तो जास्त घरात राहायचा आणि शाळेला सोडून बाकी बाहेर खेळायला वगैरे जाण्याचं त्यांनी खूप सारं कमी केलं होतं। एवढंच नव्हे तर योगेश हा कायम जाड कपडे घालायचा किंवा लूज असलेले कपडे, सैल कपडे घालायचा आणि इव्हन उन्हाळ्यात सुद्धा तो जॅकेट घालून हिंडायचा। त्याचे आई वडील म्हणायचे, अरे इतका उकाडा आहे आणि तरी तू एवढे कपडे घालून कसं काय हिंडतोस, तर तुला पोहायला का जात नाही आहेस। त्यांनी स्विमिंग पूर्णपणे बंद करून टाकलं होतं। योगेश जेव्हा 12वीत आला तेव्हा तो कायम खोलीत बंद असायचा आणि नुसता अभ्यास करत राहायचा किंवा एकटाच राहायचा। त्याचे मित्र पण कमी झाले होते आणि एकदम मोजक्याच लोकांना तो भेटायचा आणि बोलायचा। त्यानंतर तो इंजिनिअरिंगला गेला। इंजिनिअरिंगला गेल्यावरती योगेशने हट्ट केलं की मी एकटा बाहेर खोली घेऊन राहणार, मी हॉस्टेलमध्ये राहणार नाही। त्यांनी त्याच्या वडिलांना स्पष्ट केलं। तर त्याच्या हट्टापायी त्यांनी त्याला वेगळी खोली घेऊन दिली जिथे तो एकटा राहायचा। तो जास्त लोकांशी बोलत नव्हता। त्याचे मित्र पण मोजकेच होते। तर एवढा छान मनमिळावू असलेला मुलगा, एवढा स्पोर्टिव्ह असलेला मुलगा असा का ह्याच्यामध्ये बदल घडलाय हे त्याच्या आईवडिलांना काही कळेना। एक दिवशी काय झालं की त्यांनी इंजिनिअरिंग संपवली, सॉफ्टवेअर इंजिनियर झाला। त्याला एका MNC मध्ये नोकरी पण मिळाली। नोकरी मिळाल्यानंतर तो त्याच्या आईला एक दिवशी म्हटला, आई तू माझ्यासोबत उद्या डॉक्टरांना भेटायला येशील का। तर आईला प्रश्न पडला की हा कोणत्या डॉक्टरांना भेटायला मला नेतोय आणि ह्याला काय झालंय की हा मला डॉक्टरांकडे घेऊन जातोय। तर तिने आपल्या शंका मुलाला विचारल्या, पण मुलगा म्हटला काही नाही, तू माझ्याबरोबर ये, ते डॉक्टर सगळं तुला सांगतील। आईला भीती वाटली की तरुण मुलगा आहे आणि तो मला डॉक्टरांकडे कशाला नेतोय, नक्की ह्याला काय प्रॉब्लेम पडलाय। तिच्या मनामध्ये खूप सारा कोलाहल सुरू झाला आणि तिच्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले। पण जेव्हा तिने डॉक्टरांचं नाव तरी सांगशील का मला, तर त्यांनी सांगितलं डॉक्टरांचं नाव मयुरेश देशपांडे आहे। तर त्यांनी जेव्हा हे सर्च केलं तर त्यांना कळलं की हा एक प्लास्टिक सर्जन आहे। तर तिच्या मनात अजून जास्त शंका यायला लागल्या की हा दिसायला तरी चांगला आहे आणि चेहऱ्यावरती सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, मग हा प्लास्टिक सर्जनकडे मला कशाला नेतोय। म्हणून घाबरतच त्या माझ्या क्लिनिकला आल्या। जेव्हा त्या माझ्या क्लिनिकला आल्या तर त्यांनी सांगितलं, डॉक्टर हे बघा माझी आई डॉक्टर आहे आणि तुम्ही तिलाच सांगा की मला काय प्रॉब्लेम आहे। तर त्या मॅडम पण खूप घाबरत मला विचारल्या की अहो डॉक्टर, हा माझा मुलगा तर व्यवस्थित दिसतोय, तुम्ही सांगा काय झालं ह्याला आणि हा मला असं एवढं सस्पेन्स ठेवून कशाला मला तुमच्याकडे घेऊन आलेला आहे। तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या मुलाला गायनेकोमॅस्टियाचा प्रॉब्लेम आहे। तर त्या म्हटल्या की हो मला माहिती आहे की त्याला गायनेकोमॅस्टियाचा प्रॉब्लेम आहे, पण हा काय सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतो ना, आणि त्याला काय ट्रीटमेंट आहे। त्याला मी सांगितलं डाएट आणि एक्सरसाइज करा म्हणून, आणि डाएट आणि एक्सरसाइज काही तो करत नाही आहे आणि त्याचा तो प्रॉब्लेम कमी होत नाही आहे। पण तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला माहिती आहे का हा प्रॉब्लेम किती सिरियस आहे आणि त्याच्या मनावरती याचा काय परिणाम होतोय आणि ह्याला सर्जिकली करेक्ट करता येतं। तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हो का, ह्याला करेक्ट करता येत असेल तर आपण नक्की करेक्ट करूया, कारण हा त्याला खूप वर्षापासूनचा प्रॉब्लेम आहे आणि त्याला ह्याच्यामुळे प्रॉब्लेम पण होतोय। पण या प्रॉब्लेममुळे त्याच्या आयुष्यात किती फरक पडतोय हे मला काही एवढी कल्पना नाही आहे, पण तरी तुम्ही म्हणताय जर का त्याला सर्जरी लागत असेल आणि त्याला जर का वाटतंय, आता तो पूर्ण मोठा झालेला आहे, त्याला बरं वाईटचं त्याला सगळी कल्पना आहे, आणि जर का तुम्हाला वाटतंय आणि त्याला पण वाटतंय की सर्जरीची गरज आहे आणि आपण विदाऊट स्कार ही आपण सर्जरी जर का करू शकलो तर मग माझं काही प्रॉब्लेम नाही आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि तो नुकता आता 6 महिन्यांनी तो जर्मनीला जाणार आहे। तर त्यावेळेला त्यांनी व्यवस्थित राहावं एवढीच आमची अपेक्षा आहे। त्याच्यामुळे जर का तुम्ही म्हणताय तर आपण सर्जरी करूया। तर ही सर्जरी करायची ठरली आणि 4 दिवसातच आम्ही तारीख ठरवली आणि सर्जरी झाली। सर्जरी झाल्यानंतर 6 महिन्यानंतर योगेश हा जर्मनीला निघून गेला। तो जर्मनीला गेल्यानंतर त्याची आई माझ्याकडे आली आणि ती येऊन ढसाढसा रडायला लागली। मला समजेना की काय प्रॉब्लेम झाला आहे। तर त्यावेळेला तिने माझ्याशी शेअर केलं, ते मी तुम्हाला सांगतोय की त्या आईला इतकं वाईट वाटत होतं की ती रडतच माझ्याकडे म्हणाली की डॉक्टर, तुम्ही जर का मला 8 वर्षापूर्वी भेटला असता तर आज माझा योगेश असा नसता। असं का, तर योगेश हा जो आहे लहानपणी एक स्पोर्ट्स पर्सन होता, स्विमिंगमध्ये फर्स्ट यायचा, शाळेला त्यांनी नॅशनल लेवलपर्यंत रिप्रेझेंट केलं होतं। पण जसं तो 8वी 9वीत गेला
तर तेव्हापासून तो एकदम बुजरा व्हायला लागला, त्याला त्याचा स्वभाव बदलायला लागला. आम्हाला वाटलं की ॲडॉलसन्सचे काही प्रॉब्लेम्स असतील आणि त्याच्यामुळे तो बुजरा स्वभाव झाला असेल त्याचा, पण आम्हाला हे कळलंच नाही की त्याची अशा प्रकारे छाती वाढती आहे, गायनेकोमास्टियाचा त्याला प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत. तो 11वी-12वीत गेला तेव्हा तो एकदमच बुजरा झाला आणि त्यांनी बोलायचं, मित्रांशी बोलायचं पण बंद केलं, बाहेर जायचं बंद केलं, पोहायला जायचं बंद केलं, इव्हन उन्हाळ्यामध्ये सुद्धा तो जॅकेट घालून हिंडायचा. या सर्व गोष्टी मी बघत होतो आणि त्याचं वजन वाढायला लागलं, तो खायचं प्यायचं जास्त खाऊ लागला आणि जंक फूड जास्त खायला लागला. तर हे सगळ्या गोष्टींमुळे मला वाटलं की त्याला डिप्रेशन आहे. म्हणून मी सायकॅट्रिस्टना दाखवलं, सायकोलॉजिस्टकडून काउन्सिलिंग करून घेतलं, पण त्यांनी सांगितलं की असं काही त्याला मेजर डिप्रेशन वगैरे नाही आहे आणि त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह झाला पाहिजे. काहींनी सांगितलं परीक्षेची टेन्शन असेल, 12वीची टेन्शन घेतली असेल त्यांनी. पण मग मला एक लक्षात आलं की त्याला छाती वाढती आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर शेअर केलं की असं मला मुलं चिडवतात, तर हे मला आवडत नाही आहे. म्हणून मी त्याला एका सर्जनकडे पण घेऊन गेले, पण त्या सर्जननी सांगितलं की ह्याची काही ट्रीटमेंट करायची गरज नाही आहे आणि हा काय असा सिरियस प्रॉब्लेम नाही आहे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही काय त्याला काउन्सिलिंग करा आणि हे एक मनाचा न्यूनगंड आहे, त्याला काय करायचं, त्याला काही करायची गरज नसते. अशा प्रकारे सगळ्यांनी ते खूप लाईटली घेतलं. पण जेव्हा त्याची सर्जरी झाली आणि ह्या सर्जरीनंतर मी त्याला जेव्हा बघितलं तर माझा मुलगा हा नव्हेच असं मला वाटायला लागलं. कारण त्याचा जे लहानपणाचा जो स्वभाव होता तो सर्व स्वभाव त्याचा परत आला. तो जास्त लोकांशी बोलायला लागला, ओपनली बोलायला लागला आणि तो स्विमिंगला पण परत जाऊ लागला आणि इतका एक्स्ट्रोवर्ट झालेला आहे तो मुलगा की हा फक्त गेल्या वर्षी हा मुलगा असा वागत नव्हता आणि ह्या वर्षी तो एकदम खुलून बोलायला लागला आणि त्याच्या जीवनात तुम्ही आनंद परत आणून दिला. तर मला खरंच तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे आणि त्यासाठी मी इथं आलेलं आहे की तुम्ही माझ्या मुलाचं जे आयुष्य निघून गेलं होतं, माझ्या मुलाच्या जीवनातला जो उत्साह कमी झाला होता तो तुम्ही ह्या सर्जरीद्वारे परत आणून दिलेला आहे. तर यासाठी मी तुमचे आभार मानण्यासाठी म्हणून मी इथे आलेली आहे. तर तेव्हा मला हे लक्षात आलं की इव्हन डॉक्टरांसोबत हा प्रॉब्लेम आहे की त्यांना त्यांच्या मुलांना गायनेकोमास्टिया झाला की त्यांच्या मुलांच्या मनावरती किती परिणाम होतो ह्याची त्यांना कल्पना येत नाही. तर मित्रांनो, गायनेकोमास्टिया हा एक सिरियस प्रॉब्लेम आहे आणि गायनेकोमास्टियामुळे मुलांच्या मनावरती खूप जास्त परिणाम होतो. मित्र चिडवतात आणि चिडवाचिडवीचंच हे वय असतं जेव्हा मुलं जास्त करून तुला बूब्स आलेत किंवा तुला मम्मी डेव्हलप व्हायला लागलेत म्हणून तू मुलगी दिसायला लागला आहेस, अशा प्रकारची चिडवणूक होते आणि याच्यामुळे मुलं खूप डिप्रेशनमध्ये जातात आणि हा सिरियसली एक त्यांचं करिअर हॅम्पर करू शकतो किंवा त्यांच्या एज्युकेशनल करिअरमध्ये प्रॉब्लेम देऊ शकतो. तर अशा सर्व गोष्टीमुळे ही एक सिरियस बाब आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ह्याला लायपोसक्शन विथ ग्लँड एक्सिजन, लायपोसक्शन या सर्जरीद्वारे आपण एक छोट्याशा छिद्रामधून ह्याला पूर्णपणे काढून टाकू शकतो आणि हे पूर्णपणे बरं होऊ शकतं. त्याची स्कार पण फारशी काही दिसून येत नाही. तर हे एक सर्जिकली करेक्टेबल कॉज ऑफ डिप्रेशन आहे. म्हणून माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही अशा ठिकाणी कुणालाही बघितलं असाल, वयात आलेल्या मुलामध्ये बदल घडतोय आणि तो जर का डिप्रेस दिसतोय किंवा तो जास्त मित्रांशी मिसळत नाही आहे, सारखं उन्हाळ्यात सुद्धा जॅकेट किंवा स्वेटर घालून हिंडतोय, तर जरासं त्याला तुम्ही प्लास्टिक सर्जनकडे घेऊन गेलं पाहिजे आणि त्याला दाखवून घेतलं पाहिजे की बाबा ह्याला गायनेकोमास्टियाचा प्रॉब्लेम तर नाही आणि लायपोसक्शनद्वारे हे पूर्णपणे क्युअर करू शकताय. हे सगळं क्युअर करून त्यांच्या जीवनामध्ये आपण परत फरक घडवून आणू शकतो. आणि एक गोष्ट म्हणजे गायनेकोमास्टियाचा जो प्रॉब्लेम आहे हा डाएटिंग किंवा एक्सरसाइजमुळे कमी होत नाही. माझ्याकडे बरेचसे पैलवान येतात जे पैलवान सांगतात की मी एक्सरसाइज करायला लागलो, माझे सगळीकडची चरबी कमी झाली पण छातीवरची चरबी तरी तेवढी कमी झालेली नाही आहे. त्यामुळे एक्सरसाइज आणि डाएट करून छातीवरची चरबी कमी होत नाही, कारण तिथे ग्रंथी असते आणि त्याच्यामधला जो फॅट असतो तो ब्राऊन फॅट म्हणून असतो. तर हा जो ब्राऊन फॅट आहे हा सहजासहजी डाएट आणि एक्सरसाइजनी कमी येत नाही, त्याला सर्जरीच करावी लागते आणि सर्जरीद्वारे तो पूर्णपणे काढता येतो. तर यामुळे गायनेकोमास्टियासाठी बेस्ट उपाय हे लायपोसक्शन विथ ग्लँड एक्सिजन आहे. तर माझी तुम्हाला अशीच रिक्वेस्ट आहे की तुमच्या ओळखीत कोणी असा व्यक्ती असेल ज्याला गायनेकोमास्टियाचा प्रॉब्लेम असेल तर त्याला प्लास्टिक सर्जनकडे रेफर करा आणि त्यांना ही सर्जरी करायला प्रेरित करा आणि त्यांच्या जीवनामध्ये परत आनंद मिळवून द्या. तर ह्याच नोटवरती आजची ही स्टोरी मी इथेच संपवतोय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये परत एका नवीन गोष्टीसोबत. नमस्कार.